बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहणार आहोत गणेशोत्सवासंदर्भातल्या काही बातम्या। जाऊया नवी मुंबईमध्ये। नवी मुंबईतील वाशी इथं व्यापारी असोसिएशनच्या सार्वजनिक मंडळानं बुलेश्वर मंदिराची प्रतिकृती यंदा साकारली आहे। गेल्या 45 वर्षांपासून हे मंडळ बाप्पासाठी वेगवेगळी आरास करत आलेले आहेत। बुलेश्वर महादेवाच्या मंदिराची प्रतिकृती इथं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। या मंदिराच्या प्रतिकृतीची संपूर्ण माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। आपण सध्या आहोत नवी मुंबईमधील वाशी या ठिकाणी। या ठिकाणी पुणे येथील बुलेश्वर मंदिराची जी प्रतिकृती साकारली आहे, आपल्याबरोबर भरत नाकाते आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया कशा प्रकारे आपली कल्पना सुचली आणि हे जी आहे बनवली आहे। नमस्कार। या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व्यापारी संघ हे गेले 45 वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत आहे। या मंडळाने इथून मागे अमरनाथ मंदिर, बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णवदेवी अशी बरेचशी प्राचीन मंदिरे इथं, जेणेकरून या इथे असलेले वयोवृद्ध यांची तीव्र इच्छा असते की मोठमोठे देवदर्शन करावं, परंतु आपल्या शारीरिक कारणामुळे त्यांना जाता येत नाही। काही लोकांची आर्थिक परिस्थिती तिथपर्यंत पोहोचत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही हे विविध जे धार्मिक स्थळ आहे ती त्यांना नव्या मुंबईतच उपलब्ध करून देखाव्याच्या माध्यमातून करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। गेल्या वर्षी वैष्णवदेवी केलं होतं। हे वैष्णवदेवी या मंडळाने एकूण तीनदा केलं, तरी सुद्धा त्याची लोकप्रियता एवढी झाली की म्हणजे आता जरी लोक आम्ही वैष्णवदेवी केलं असतं तरी भाविकांच्या रांगा लागल्याच असत्या। आता ह्या वर्षी आम्ही म्हणजे आमच्या मंडळाचा कन्सेप्ट असा असतो की ह्या वर्षी गणपती बसला म्हणजे संपलं नाही। 12 महिने आम्ही ह्यापासून आलेली लोकवर्गणी जी आहे ते 12 महिने आम्ही ह्या लोकवर्गणीचा वापर करत असतो। उदाहरणार्थ एखाद्याचं आरोग्य खराब झालं तर फुलाची पाकळी आम्ही मंडळाच्या वतीने देतो। काही लोकांचं शालेय शिक्षणासाठी आम्ही सहकार्य करतो। अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करतो। या ठिकाणी आपल्या राज्यात, आपल्या देशात अध्यात्माच्या माध्यमातून बरेचसे मंदिरं आहेत, प्राचीन आहेत, त्यांचा इतिहास आहे। परंतु काही मंदिरं अशी आहेत की त्याला इतिहास आहे, प्राचीन आहेत, त्याच्या पाठीमागे म्हणजे जागृत देवस्थान असून सुद्धा त्याची प्रसिद्धी नसते। आता त्यातलंच आम्ही एकमेव असं देवस्थान आम्ही शोधलं, तर ते देवस्थान आम्हाला पुण्यापासून एक तब्बल 46 किलोमीटरवरती माळशिरस नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी त्या टेकडीवरती एक असं सुंदरसं असं शंकराचं मंदिर आहे। आम्ही मंडळाच्या माध्यमातून तिथे गेलो असता तिथे आम्ही पाहिलं की इथे इतकं सुंदर देखावा आपण नव्या मुंबईत करू शकतो आणि बऱ्याचशा लोकांना या मंदिराबद्दल माहिती नाही, त्याकरता जनजागृती होईल आणि आपला बऱ्याचशा लोकांचा ओढा त्या ठिकाणी जाईल। आज या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या दिवशी या मंदिरामध्ये जो माणूस प्रथम जातो तर देवाला जो प्रसाद चढवतो त्या शंकराच्या पिंडीवरती पितळेच्या वरचं कवर आहे, त्या कवरच्या आतमध्ये 5 पेढ्यांचा प्रसाद टाकला जातो। त्या 5 पेढ्यांचा प्रसाद टाकल्यानंतर त्यातला एक पेढा कुठे जातो आजपर्यंत कोणाला कळालं नाही। अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी देखील त्याची चौकशी केली, परंतु त्यांच्याही हाताला काय लागलं नाही। कॅमेरामॅन बाबू शेख बरोबर राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।